श्री सद्गुरुवे नमः. मी डॉक्टर विकास बाहेकर, जीवनदर्शन व्यासपीठाच्या आजच्या या आपल्या फेसबुक पेजवर मी तुम्हा सर्व साधकांचे ज्ञानी श्रोत्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. मागच्या गुरुवारी आपण सृजन काळ याचा पूर्वार्ध जो पाहला, त्या पूर्वार्धामध्ये या सृष्टीचं, आपल्या सणाचं आणि त्या सणामध्ये असलेल्या औचित्याचं आपण चर्चेच्या स्वरूपामध्ये वेगवेगळं स्वरूप पाहिलं. परंतु भाद्रपद हा त्यातला जो सृजनातला आपण शेवटचा महिना म्हणू शकतो, खरीपी हंगामातला सृजनातला शेवटचा महिना. त्या महिन्यामध्ये महिन्याभराच्या काळामध्ये दोन असे फार मोठे सण आपण साजरे करतो महाराष्ट्रामध्ये. विशेषतः त्यातला गणपतीचा उत्सव जो असतो तो 10 दिवसाचा आणि त्यानंतर महालय म्हणजे पितृपक्ष तो 15 दिवसाचा. म्हणजे जवळपास तो महिनाच या दोन मोठ्या, आपण त्याला सणच म्हणूया किंवा उत्सव म्हणूया, किंवा आपल्या या परंपरेतील अतिशय व्यापक अशा पर्वांनी तो पूर्णपणे व्यापलेला असतो. गणपती याचं खरं स्वरूप आपल्याला आता पाहायचं आहे. आणि मी सांगितलं की आपली तत्वाची किंवा चिंतनाची जी बैठक आहे, त्या बैठकीमध्ये आपल्याला आपल्या या वेगवेगळ्या सण जे आहेत, उत्सव जे आहेत, त्याच्या भोवती असलेलं मिथक जे आहे, परंपरेतून आलेलं, लोकपरंपरेतून आलेलं, त्याचं वैशिष्ट्य, औचित्य किंवा त्यातला म्हणजे टाकण्यासारखा भाग असेल, त्याज्य भाग असेल, तो सुद्धा त्यामध्ये असलेलं मूळ तत्व आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्याच्या पलीकडून कुठली टेक होम मेसेज किंवा आपल्या जीवनामध्ये अप्लाय करता येईल अशा प्रकारची गोष्ट आपल्याला त्यातून पाहायची आहे. तिथून आपण सुरुवातीला या गणपतीच्या उत्सवाचं किंवा गणपतीचं खऱ्या अर्थानं मिथकापासून सुरुवात करूया. मिथक किंवा त्या शिवपुराणामध्ये या गणपतीच्या जन्माची कथा जी आहे ती कथा मोठी गमतीची आहे. माता पार्वती स्नानाला बसलेला असताना बाहेर रक्षक म्हणून स्वतःच्या मळापासून, अंगावरच्या मळापासून बनवलेला जो गणेश त्यांनी बाहेर बसवला, त्याचं कारण असं आहे की शिवजींचे वेगवेगळे गण होते, महादेवाचे वेगवेगळे गण म्हणजे ट्रूप्स, त्याची आपण चर्चा करूया पुढे. तर ते सर्व महादेवांच्या अखत्यारीमध्ये असल्यामुळे, त्यांच्या आज्ञा मानत, त्यामुळे अशा प्रकारच्या प्रायव्हसीमध्ये कुठलाही व्यक्ती बाहेरून जर आला तर त्याला अडवण्याच्या दृष्टिकोनातून तो शिवाचा गण जो होता त्याच्यापेक्षा आपला कोणता तरी गण असावा अशा आयडियातून किंवा अशा संकल्पनेतून गणेशाचा जन्म झाला. कारण शिवजी मग सरळ घरामध्ये किंवा त्या तिकडे घुसायचे अशी ती कथा सांगते. असो, आणि मग ते शिवजींना अडवलं, युद्ध झालं, त्यांचा शिरच्छेद केला. नंतर मग ते मिळालेलं जे हत्तीचं जे हे आहे मस्तक किंवा ज्याला आपण मुख म्हणतो ते त्या ठिकाणी लावण्यात आलं. त्याला बरेच जण पूर्वीच्या काळातली प्लॅस्टिक सर्जरी वगैरे म्हणतात, ह्या गोष्टी सोडून देण्यात जाते, त्याला काही अर्थ नाही तसा. परंतु तिथून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येईल. आपण या परिवाराचा विचार जर केला तर महादेव शंभू, त्यांच्या पत्नी पार्वती माता, वडील बंधू कार्तिकेय आणि हे गणेश, या चारही जणांचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व प्रकारच्या वाईटाचा संहार करणारे म्हणून शिव किंवा महादेव, देवतांचे जे सेनापती आहेत ते म्हणजे कार्तिक स्वामी, देवतांचे सेनापती, आणि विद्येती देवता म्हणून गणपती. आता गणपती हा गणेशाचा गणपती असं झाला की ज्यावेळेस तो शिरच्छेद करून झाल्यानंतर या हत्तीचं मस्तक वरतून बसवलं, तेव्हा माता पार्वतीच्या रागाचं काहीतरी शमन व्हावं या दृष्टिकोनातून त्यांना गणाध्यक्ष करण्यात आलं. आणि तो गण जो आहे तो आजच्या काळात आपण जसं पाहतो एक्सटर्नल अफेअर्स आणि इंटरनल अफेअर्स, तसं बाहेर युद्ध होत असताना बाकीचे गण जे ते शिवजीच्या किंवा कार्तिकेयाच्या बरोबर लढणार आणि इंटरनल गणाचे अध्यक्ष जे आहेत ते गणपती झाले. शिवाचे वेगवेगळे गण होते, रुद्र, भैरव, दधिमुख, गोकर्णास्थ, महोन्मद, त्यानंतर वज्रदष्ट, महाकाल, नंदीश्वर, तो नंदी जो आहे तो सुद्धा एक गणच होता, कराक्रम, शंकुकर्ण म्हणून एक होता, विशालाक्ष, वीरभद्र, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये शिवपुराणामध्ये दिलेले आहेत. हे सगळे गण जे आहेत ना, या गणाचं आजच्या काळामध्ये आपण वैशिष्ट्य जर पाहिलं तर बेसिकली दे आर कॉल्ड ट्रूप्स.
त्या ट्रूप्सपासून प्लाटून बनतं आणि प्लाटूनपासून बटालियन बनतं. असं ते युद्ध तयार होत असते, युद्धाचे सैन्याची रचना होत असते. त्यातल्या एका गणाचे गणाध्यक्ष म्हणून गणपती म्हणजे गणेशाचा गणपती झाला. तर ही कथा जी आहे, ही कथा आजच्या बुद्धिवादी लोकांना, पुरोगामी विचार करणाऱ्या, विज्ञानाद्वारा लोकांना आपण किती सांगण्याचा प्रयत्न करताना ती पटणार नाही आणि ती पटायलाही नाही पाहिजे. पण ते मिथक त्याच्या भोवती घालण्याचे कारण जे आहे ते कारण जर आपण पाहिलं तर निर्मिती आणि आपण जो देव पुजतो त्याच्या भोवती काहीतरी श्रद्धा असेल म्हणून तशा प्रकारचं निर्माण झालेलं आहे. तर तो भाग जो आहे तो कोणी पटवून घ्यावा अशा प्रकारचा आग्रह आपण ठेवू नये. पण त्याच्या पलीकडे आपण जर गेलो तर मग आपण गणाला किंवा गणपतीला विद्येची देवता म्हणतो. तिथून मात्र तुमचा माझा संबंध सुरू होतो, झाला पाहिजे. कारण आजच्या काळामध्ये आपण ज्ञानाच्या साह्यानं जगतो, व्यवहारात ज्ञानाच्या साह्यानं आपण आपली उपजीविका करतो आणि आपल्याला शाश्वत ज्ञान जर प्राप्त झालं तर आपली जीविका श्रेष्ठ, समृद्ध आणि परिपूर्ण होऊ शकते. आपण मोक्षाचे अधिकारी होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत त्या ज्ञानाचा तुमच्या माझ्यापर्यंत जो काही सुरुवातीचा भाग असेल त्याच्यामध्ये गणपतीची आपण आपल्या हृदयामध्ये, बुद्धीमध्ये अधिष्ठापना करणं आवश्यक आहे. इथून आपली आपण सुरुवात करूया. या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे आणखी की वेदव्यासांना ज्यावेळेस महाभारताची रचना करायची होती, जय नावाचा इतिहास म्हणतात त्याला, त्यावेळेस त्यांना लेखनिक पाहिजे म्हणून गणपतीला पाचारण केलं. तर गणपतीनं एक अट टाकली होती. ती अट अशी होती की तुम्ही सातत्यानं सांगत जायचं, मी सातत्यानं लिहित जाणार. तुम्ही सांगायचे थांबले, बोलायचे थांबले की मी लिहायचं थांबणार. म्हणून व्यासाच्या बुद्धीनं त्या प्रवाहीपणानं महाभारत अवतरलं आणि ते गणपतीनं जसंचं तसं महाभारताच्या त्या कथांमध्ये की त्या श्लोकांमध्ये ते मांडलं. असं सुद्धा एक मिथक किंवा असं सुद्धा एक श्रद्धा आपल्या संस्कृतीमध्ये आहे. म्हणून महाभारताचं जर प्रवाहीपणा आपल्याला जीवनात सापडत असेल महाभारताच्या कथेमधला, तर त्याचं कारण मुळात हा गणेश आहे. म्हणून हा गणेश जो आहे हा आपल्याला त्या दृष्टिकोनातून सुद्धा आठवणं आवश्यक आहे. तिसरी एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला आधीच लक्षात घेणं आवश्यक आहे. माता पार्वतीच्या अंगावरच्या मळापासून निर्माण झालेला गणेश आणि तसाच तो कार्तिकेय सुद्धा अयोनिज होता. आता हे अयोनिज म्हटलं की आपल्याकडे पुन्हा पुरोगामी लोकांचे कान एकदम उभे राहतात. अयोनिज कसं होऊ शकतं, असं कसं होऊ शकतं, त्याचा अर्थ जो आहे तो आपण समजून घेऊया. गणेश हा ज्ञानाची देवता आहे. कार्तिकेय ही शक्तीची देवता आहे, त्याला स्कंद म्हणतात. स्कंद आणि आपल्याकडचा खंडोबा म्हणजे तो एकच आहे. हे रक्षण करणारे देव आहेत. म्हणजे रक्षण करणारी शक्ती आणि तुम्हाला जीवनामध्ये जीवन समृद्ध करणारी शक्ती ज्ञान, ह्या दोन्ही ज्या गोष्टी येतात ह्या अयोनिज आहेत. अयोनिज म्हणजे त्या वंश परंपरेनं कोणाला मिळत नाहीत. त्या कुठल्याही व्यक्तीमध्ये उद्भिज म्हणजे उगवू शकतात. अयोनिजचा अर्थ असा आपण घ्यायचा. संतांना बऱ्याच वेळा अयोनिज म्हणतात, संत गजानन महाराजांना सुद्धा अयोनिज म्हणतात. त्याचं कारण ते की त्या शक्ती ईश्वरीय असतात. त्या ईश्वरी शक्ती कोणामध्येही सापडतात. त्या मानवी देहामधून प्राप्त होऊ शकतील अशातला भाग नाही, वंश परंपरेने मिळतील अशातला भाग नाही. म्हणून अयोनिज हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण जास्त कान टाव करण्याची गरज नाही. अयोनिज म्हणजे ती शक्ती जी आहे ती ईश्वरापासून निघली आणि एखाद्या विभूती तत्वाला मिळाली. तसं ज्ञानाची देवता गणेश अयोनिज, शक्तीची देवता कार्तिकेय अयोनिज. अयोनिज म्हणजे ती शक्ती ईश्वरापासून मिळालेली असते आणि ती तशा प्रकारची उद्भवलेली असते. हा त्यातला एक आपण अर्थ लक्षात ठेवला पाहिजे. तिसरा एक भाग त्यातला असा आहे की आपण गणेशाचं पूजन किंवा गणपतीची आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पूजा उत्सव साजरा करतो. त्याच्यामध्ये आता उत्सवाचा भाग जो आहे तो कवायतीचा भाग राहिलेला आहे. तत्वाचा भाग त्यातला बराच कमी झाला. कारण ज्या काळामध्ये त्याची आवश्यकता होती त्या काळामध्ये ती सुरुवाती जी झाली त्या सुरुवातीबद्दल सुद्धा एक कॉन्ट्रोवर्सी अशी आहे की कुणी म्हणतात ते महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुरुवात केली, कुणी म्हणतात ते बाळ गंगाधर टिळकांनी सुरुवात केली. ती सुरुवात करत असताना हे दोन्ही महनीय नेते जर आपण पाहिले तर हे तुमच्या माझ्या समाजातील अतिशय ज्ञानी आणि तत्वानं श्रेष्ठ आणि पुणे या नगरीतलेच रहिवासी होते. आणि त्या दोघांचं सुद्धा जे एक म्हणजे आपण ज्याला उद्दिष्ट म्हणतो ते या भारताला स्वातंत्र्य मिळावं आणि ते स्वातंत्र्य मिळत असताना विचाराची देवाणघेवाण होण्यासाठी लोक एकत्र यावे म्हणून तो 10 दिवसाचा सण तसा गणपतीच्या नावानं सुरू केला. पण आपण भांडतो कशावर, कोणी सुरुवात केला म्हणजे आपली गोष्ट वेगळी सुरू झाली. तो सुरू कशाकरता झाला, मग आजच्या काळामध्ये त्याचं औचित्य राहिलं का पहिली गोष्ट. आणि औचित्य जर तसं असेल तर ही ज्ञानाची देवता आहे तर ज्ञानाला अनुरूप
किंवा ज्ञानाचं काहीतरी प्रपोगेशन होईल किंवा त्यात वाढ होईल अशा प्रकारचे काही उपक्रम त्याच्यामध्ये होतात का हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. असू द्या, ते असू द्या. मग हा गणपती आपण पूजायचा की नाही पूजायचा ही गोष्ट आपण विचार केल्यापेक्षा या गणपतीचं खरं स्वरूप जे आहे ते कुठं कुठं आहे ते आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि त्यातलं सर्वात सुंदर सर्वांग परिपूर्ण अशा प्रकारचं जे गणपतीचं स्वरूप आहे ते ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही ज्ञानेश्वरीची पहिली ओवी. आणि त्या दुसऱ्या ओवीपासून देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. ह्या दुसऱ्या ओवीपासून तर 20व्या ओवीपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन करत असताना त्याला एक रूपक दिलेलं आहे, तो वाङ्मयीन गणेश. म्हणजे गणेश हा जो आहे तो त्यांनी सुरुवातीला ओम नमोजी आद्यामध्ये की ईश्वरा तू आद्य आहे, वेदामध्ये तुझं चिंतन आहे, तुझं सर्व प्रकारचं तुझाच विषय प्रतिपाद्य विषय म्हणून तुला मांडलेलं आहे आणि तुझ्यामुळे आम्ही स्वसंवेद्य झालो. आत्मरूप माझं जर स्वतःला मला समजलं तर मला त्या गोष्टी समजू शकतात. अशा पद्धतीनं स्वसंवेद्य स्वरूपसुद्धा सांगितलं. मग हे असं स्वरूप सांगितल्यानंतर नंतर ते म्हणतात देवा तूची गणेशू. आता इथं गणेशूचा अर्थ जो आहे तो त्या गणपती गणेशाबरोबरच आरंभाच्या दृष्टिकोनातून सुद्धा घेणं आवश्यक आहे. आणि त्याचा आरंभ जो झाला पाहिजे तो सकलार्थ मती प्रकाशू. इथून मी मागच्या गुरुवारी या गोष्टीची सुरुवात किंवा सुतवास केला होता की देवा तुझी गणेशू. मग देवा तू गणेश आहे आणि सर्वांच्या मतीमध्ये प्रकाश टाकतो. म्हणजे अज्ञान दूर होऊन अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला मला प्राप्त झालं तर आपल्याला सत्य काही गोष्टी समजू शकतात. आणि मग तिथून तिसऱ्या ओवीपासून या म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्या वाङ्मयीन गणपतीचं वर्णन केलेलं. त्या गणपतीचं वर्णन करत असताना सुरुवात काय दिलेली सर्वात म्हणजे सुरुवातीला की हा जो देह आहे त्यांचा तो देह जो आहे तो पूर्णपणे हे शब्द ब्रह्म अशेष तेची मूर्ती सुवेश. म्हणजे त्या गणपतीच्या सर्वांगावरचं जो वेश आहे तो वेदाच्या स्वरूपामध्ये आहे. आता वेदानंतर स्मृती आणि स्मृती ह्या दोन गोष्टी येतात. वेद आणि श्रुती आणि स्मृतीमधला फरक असा आहे की वेद हे ज्ञानाचा भंडार आहे, पण त्यातलं नेमकं काय उचलून कसं वापरायचं हे श्रुती आणि स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तुमचा पूर्ण जो देहावरचा गणवेश किंवा वेश आहे तो सर्व हा वेदासारखा आहे. म्हणजे ज्ञानाचा ज्ञानगर्भ आहे. शब्दब्रह्म म्हणजे तो ज्ञान आहे पूर्ण वेदाचं अंग. आणि त्यानंतर ते म्हणतात की स्मृती तेची अवयव. मात्र तुमचे अवयव, कारण आपण लक्षात घ्या जे आपण वापरतो ते अवयव. हा माझा देह जो आहे यातलं जी गोष्ट वापरात येते पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये ह्या सगळ्या गोष्टी वापरात येतात. म्हणजे ज्ञानाचा जो भाग वापरात येतो त्याला स्मृती म्हणतात. स्मृती तेची अवयव. मग अष्टादश पुराणे ज्ञानामध्ये पुढची गोष्ट ही सर्व जी येतं हे पुराण जे येतं तुमच्या अंगावरच्या सर्व प्रकारच्या जे जे काही अलंकार आहेत ते सर्व प्रकारचे ते येतात. अष्टादश पुराणे म्हणजे वेद स्मृती आणि ते पुराण. मग त्याच्यानंतर एक आणखीन साहित्यामधला भाग आहे तो काव्य नाटक. हे सगळं जीवनामध्ये ते आवश्यक असतं. जीवनाला ते काही काळ आनंदसुद्धा देतं. पण ते आनंद देत असताना त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी अतिशय सूक्ष्म असं छोटं नाव दिलेलं आहे की पायामध्ये जी पैंजण असते त्याच्यामध्ये छोट्या छोट्या ज्या घंटिका असतात त्याला क्षुद्र घंटिका म्हणतात. तर त्याला म्हटलेलं आहे काव्य नाटिका ह्या क्षुद्र घंटिका. म्हणजे अशा प्रकारे ज्ञानाचं पूर्ण परिपूर्ण स्वरूप म्हणजे वाङ्मयीन तो गणेश आहे. आणि त्या गणेशाचं आता पुढचं जे सगळ्यात महत्त्वाचं वर्णन त्यांनी जे केलेलं आहे आणि ते सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तेथ व्यासादिकांची मती तेची मेखला मिरविती. या देहामध्ये विशेषतः गणपतीच्या देहामध्ये आपल्याला ती एक हे गोष्ट माहिती आहे की उकार उदर विशाल. त्या महाकाय देहामध्ये त्यांचं उदर जे आहे ते मोठं आहे आणि कोणतीही गोष्ट त्याच्यापेक्षा मोठी असली तर त्याला वेढून धरू शकते. मग तशी वेढून धरण्याकरता त्यांच्या कमरपट्टीला ज्याला मेखला म्हणतात ती मेखला जी त्याचं वर्णन करत असताना त्यांनी केलेलं आहे की विशाल तेथ व्यासादिकांची मती म्हणजे व्यासाची बुद्धी ही तिथं श्रेष्ठत्वानं मोठी दिसते. म्हणजे गणपती
यांनी महाभारत हे प्रवाहीपणे लिहिलं, पण ते सांगणारे व्यास जे होते ते ज्ञानाचे भारतीय संस्कृतीमधले सर्वात मोठं प्रतीक आहे. म्हणून आपण मागच्या वेळेस चर्चा केली, व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा ही ज्ञानाचं प्रतीक म्हणून आपण साजरी करतो. म्हणून ज्ञानाचं हे वाङ्मयीन गणपतीचं प्रतीक जे आहे त्याला व्यापून उरणारी मेखला किंवा जो कमरपट्टा आहे तो व्यासाच्या स्वरूपामध्ये आहे. मग तिथून एक पुढचा भाग जो सुरू होतो की आपल्या या संस्कृतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ती सातत्यानं निरंतर ही काय म्हणतो आपण त्याला उन्नयन होणारी आहे. आणि त्यातून आपल्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये षडदर्शनं निर्माण झाली. आस्तिक षडदर्शनं ही निर्माण झाली आणि 3 नास्तिक दर्शनं सुद्धा आपल्याकडे आहे. त्याची चर्चा आपली झालेली बऱ्याच वेळा, ते मी आता या प्रवाहामध्ये तुम्हाला सांगतो. तर हे जे सुरुवात झाली या दर्शनाची, तर त्यांनी तिथे हा वाङ्मयीन गणपती किंवा गणेश जो आहे तो 6 हाताचा दाखवला. ही गणेशाचे 6 हात त्यांनी सांगितलेले आहेत. आता 6 हाताचा गणपती आपण 2 हाताचा पाहतो, 4 हाताचा पाहतो. 6 हाताचा गणपती तसा कुठे सध्या तर नाही, परंतु नेपाळला काठमांडू येथे काष्टमंडपम नावाचं गाव जे आहे तिथं 6 हाताचा गणपती आहे. ज्याचा अर्थ ज्ञानेश्वर महाराजाच्या काळामध्ये सुद्धा 6 हाताचा गणपती कुठेतरी असला पाहिजे. नसेल तरी ज्ञानेश्वर महाराजांची स्वतःचीच अंतर्गत बुद्धी किंवा बुद्धिमत्ता इतकी श्रेष्ठ होती, इतकी अलौकिक होती की त्यांच्या बुद्धिमत्तेतून सुद्धा हे 6 हाताच्या गणपतीचं जे रूपक आहे ते निर्माण झालं असावं. तर याच्यामध्ये जे 6 दर्शन आहेत त्याच्यामध्ये वैशेषिक, न्याय, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा आणि पतंजल या सर्वांचं निर्मिती जी आहे ती आपल्याला माहिती आहे. वैशेषिक जे आहे ते कणादांचं आहे, न्याय जे आहे ते गौतमांचं आहे, सांख्य जे आहे ते कपिल मुनींचं आहे, पतंजल मुनी जे आहे ते त्यांचं पतंजल आहे, पूर्वमीमांसा जेमिनी आणि उत्तरमीमांसा बादरायण उर्फ व्यास. उत्तरमीमांसा म्हणजेच वेदांत. मग त्याचं वर्णन करत असताना वेगवेगळ्या ओवीमध्ये ते सांगतात की जिथं तर्कशास्त्र चालतं तो परशु त्या एका हातामध्ये, त्या 6 हाताचं वर्णन करताना न्याय आणि वैशेषिकमध्ये त्या गोष्टी चालतात. तर्क आणि अंकुश, सत्ता चालवणे, सत्ता राबवणे तिथे चालतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगितली त्यांनी की जो सत्कारवादू तो पद्महस्त. सत्कारवाद म्हणजे तुम्हाला मला जीवनामध्ये काहीतरी आशाताई वाटणं, इथून सुरुवात जी होते तिथून आत्म्या परमात्म्याची सुरुवात होते किंवा या ईश्वरी अस्तित्वाची सुरुवात होते. तो सांख्ययोग त्या ठिकाणी मांडलेला आहे. आणि त्यावरचा मोदकू जो सांगितलेला आहे महारसू, तो म्हणजे वेदांत, तो म्हणजे उत्तरमीमांसा. तसे त्यांचे जे 2 कान आहेत त्या कानाचं जे सांगितलं त्यांनी मीमांसा ज्या आहेत त्या श्रवणस्थानी, म्हणजे एक कर्मकांडाची पूर्वमीमांसा आणि ज्ञानकांडाची उत्तरमीमांसा. तर ह्या दोन्ही ज्या आहेत त्या कानाच्या ठिकाणी आहेत. त्यांचं सोंड जी आहे ती विवेकाचं प्रतीक आहे. आता ज्ञान किती असलं पण विवेक जर नसला तर ते टिकणार नाही. म्हणून आपल्याला ती गोष्ट विवेकाच्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. आणि दात जो आहे तो संवादाच्या स्वरूपामध्ये सांगितलेला आहे, कारण ज्ञान हे संवाद रूपानं प्रवाही होत असते. तसं प्रवाहीपणा आल्याशिवाय ज्ञानाला कुठल्या प्रकारचं अस्तित्व निर्माण होत नाही किंवा ज्ञानाला परिपूर्णता येत नाही. म्हणून संवादरूपी जे ज्ञान आहे त्याचं प्रतीक जे ते एका दातामध्ये सांगितलं, पूर्ण दातामध्ये. आणि एक गमतीची गोष्ट अशी किंवा एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी की तो अर्धा जो दात आहे गणपतीचा, तो दात जो आहे त्यांनी बौद्धमत संकेत म्हणून सांगितलेला आहे. कारण बौद्धमताचं खंडन पूर्वीच्या काळामध्ये, त्याच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीच्या काळामध्ये ते आचार्य शंकराचार्यांनी ते केलं होतं. म्हणून बौद्धमताचं खंडन केलं, म्हणून तो दात खंडित दात जो आहे तो बौद्धमताचं संकेत अशा पद्धतीनं तो वाङ्मयीन गणपती मांडलेला आहे. मग आता आपण एका विशिष्ट गोष्टी लिहू शकतो की गणपतीकडे आपण जर ज्ञानाचं प्रतीक म्हणून जर पाहिलं तर मग त्या गोष्टी आपण ज्या सातत्यानं पाहतो त्या आपल्याला निश्चितपणे पटल्यासारखे वाटते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देवं सर्व कार्યેषु सर्वदा. हे जे गणपतीचं वर्णन करत असताना या श्लोकामध्ये आपण पाहतो की त्या शरीराचं वर्णन केलं, त्यांच्या तेजाचं वर्णन केलं, पण त्यांची शक्ती जी आहे ती शक्ती तुम्हाला मला कुठले कार्य निर्विघ्नपणे करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व कार्यामध्ये तुम्हाला मला यश प्राप्त करून देऊ शकते, अशा प्रकारची शक्ती त्या ईश्वराजवळ आहे. आता याचं कन्क्लुजन आपल्याला पाहायचं, व्हेरी सिंपल कन्क्लुजन. मग तुम्ही तासन तास गणपतीच्या समोर बसल्यानंतर हा कार्यक्रम होऊ शकतो का? निश्चितच नाही.
अष्टविनायकाला गेल्यानंतर तो कार्यक्रम होऊ शकतो का? श्रद्धेच्या निमित्तानं निश्चित जायचं, पण तिथून काही प्राप्त होईल का? अशातला भाग नाही. तर गणपतीचं हे जे वाङ्मयीन स्वरूप होऊन पाहिलं, या स्वरूपाच्या दृष्टिकोनातून त्यात असलेल्या ज्या गोष्टी वेदापासून सुरू होऊन उत्तर मीमांसेपर्यंत पोहोचल्या, तिथपर्यंतच्या सर्वांचं ज्ञान जर तुम्हाला मिळालं तर त्यांच्या सोंडेमध्ये असलेलं, सोंड हे सातत्यानं हलत असते गणपती त्या हत्तीची. सोंड सातत्यानं हलत असते, कारण सोंड ही 3 प्रकारे मदत करते. कुठली गोष्ट खायची असली प्यायची असली पहिले सोंडेमध्ये धरतात. सोंड तसा नाकाचा भाग आहे, पण त्यातून तो पित नाही, नाकातून ओढतो नंतर तो तोंडात घालतो. कुठली गोष्ट पकडायची असली त्यानंच पकडतो, कुठली गोष्ट वास घ्यायची असली त्यानंच घेतो, आणि सुईसारखी वस्तूसुद्धा सापडायची असली तो त्यानंच सापडू शकतो. म्हणून तुम्हाला विवेक जर निर्माण करायचा असेल, म्हणजे दिस इज द कन्क्लुजन ऑफ दिस पर्टिक्युलर थिंग, जर तुम्हाला विवेक निर्माण करायचा असेल तर वेदापासून तर उत्तर मीमांसेपर्यंतच्या सर्व गोष्टी आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या यांनी मांडलेल्या ज्या गोष्टी आहेत वाङ्मयीन गणेशामध्ये, त्या सर्व गोष्टी तुम्ही ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अधिग्रहित केल्या पाहिजे. मग इथं कोणी असं म्हणेल की मग हे सगळं आम्ही वाचायचं म्हणल्यानंतर मग आमची एकाच बाजूची अशी काहीतरी हिंदुइझम वगैरे इकडे आपलं जाईल. त्या दृष्टिकोनातून नाही, चिकित्सेच्या दृष्टिकोनातून योग्य ती गोष्ट आजच्या काळामध्ये आपल्याला जी अप्लाइड आहे ती आपण ठेवायची, सांभाळायची आणि तिचं संवर्धन करायचं. आणि नेमकं तुम्हाला ह्या गोष्टी कशा पद्धतीनं सापडतात ते आपल्याला पाहायचं आहे. नाही मग गणपतीच्या जन्माची कथा जर पाहिली आपण, आणि मग तिथून काही जण म्हणतात ते अतिरेकी जे अभिनिवेशामध्ये असतात ते म्हणतात की त्या काळात हिंदू धर्मामध्ये प्लास्टिक सर्जरी होती. गणपतीच्या काळामध्ये हिंदू धर्म होता का? इथून सुरुवात करावं लागेल. म्हणजे सुरुवात जी आहे ती तिथून करावं लागेल. धर्माचा अभिनिवेशामुळे आपल्या काही गोष्टी चांगल्या आपण पाहत नाही, ही आपली फार मोठी एक अडचण आहे. म्हणून आपल्याला अभिनिवेशात न जाता ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्याची उपयुक्तता, त्याच्या मागे असलेले हिडन प्रिन्सिपल्स, ज्याला आपण भावार्थ म्हणतो, ते भावार्थ पाहून त्याची आजच्या काळामध्ये ॲप्लिकेबिलिटी कशी आहे ती पाहिली पाहिजे. म्हणून माझी एक प्रामाणिक विनंती तुम्हाला या ठिकाणी सर्वांना, ती प्रामाणिक विनंती अशी आहे की ज्ञानेश्वरीचं अध्ययन करणारे जे काही भरपूर ज्ञानी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आहेत, परंतु ते सर्वजण जे येतं ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओळीपासून 85व्या ओळीपर्यंत, म्हणजे पहिल्या श्लोकाच्या निर्मिती म्हणजे उच्चारापर्यंत, या 85 ओव्याचा अध्ययन अभ्यास करत असताना, तासन तास त्याच्यावर चर्चा करत असताना किंवा दिवसेंदिवस त्याच्यावर अथकपणे बोलत असताना, ती त्यांची बुद्धी किंवा त्यांची जी क्षमता असते बोलण्याची ती सुद्धा थकून जाते, पण त्या 85 ओव्या थकत नाहीत. म्हणून माझी तुम्हाला एक नम्र विनंती आहे की गणपतीचं स्वरूप तुम्हाला जर आत्मसात करायचं असेल आणि खरा गणपतीचा या 10 दिवसाचा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला ज्ञानेश्वरीतल्या त्या पहिल्या 20 ओव्यामध्ये सांगितलेला गणपती आणि त्याच्या पुढे मग अभिनय, वाघ, विलासिनी वगैरे ते भरपूर आहे. ते फार पाहण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे, चिंतन करण्यासारखं आहे, कोणाकडून सातत्यानं ऐकण्यासारखं आहे. प्रत्येकजण त्यातल्या नवीन नवीन गोष्टी तुमच्या माझ्या बुद्धीला, तुमच्या माझ्या विचारधारेला चालना देणारा सांगत असतो. तर गणपती जर समजून घ्यायचा असेल तर तो गणपती तुम्हाला मला ज्ञानाचा अधिष्ठाता ईश्वर म्हणून तो पाहिला पाहिजे. तर पुरोगामित्वामध्ये विद्रोही तुकाराम नावाची गोष्ट आपण जर पाहिली, तुकारामाचा विद्रोहीपणा जर पाहिला तर तुकाराम महाराजांनी स्पष्ट त्यांच्या अभंगात म्हटलेलं आहे. त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात की हा गणेश विकराळ जो आहे तो लाडू मोदकाचा काळा असं म्हटलेलं आहे. त्याचं कारण तेच आहे, कारण आपण त्याच्यामध्ये गुरफटलेलो आहोत. म्हणून आपण तशा प्रकारे त्याच्यामध्ये न अडकता आपण ज्ञानाचं स्वरूप म्हणून गणपतीकडे जर पाहिलं तर तुम्हाला मला जीवनामध्ये एक वेगळी गोष्ट सापडू शकते. आणि तिथून तुमच्या माझ्यामध्ये विवेक ही गोष्ट जी आहे, ह्या सगळ्या गोष्टीचं अध्ययन जर आपण केलं तर आपल्याला योग्य काय आणि अयोग्य काय हे निवडण्याची आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते. आपण आपल्याच बुद्धिमत्तेनुसार जर विचार करत असलो तर आपली बुद्धिमत्ता, आपली विचार क्षमता ही मर्यादित असल्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडत नाहीत. परंतु ज्यावेळेस आपण डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जातो, डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहिजे तितक्या वस्तू, पाहिजे तितक्या व्हरायटी, पाहिजे तितक्या कंपनीच्या जशा मिळतात, तसं वेदांपासून तुम्ही या शेवटच्या टोकापर्यंत जर अभ्यास केला वेदांतापर्यंत किंवा पुराणापर्यंत, तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते डिपार्टमेंटल स्टोअरसारखे तुमच्यासमोर ठेवलेल्या राहतील. आणि त्यातलं मग योग्य काय निवडायचं, कुठल्यामध्ये क्वालिटी आहे, कुठली गोष्ट आज ॲप्लिकेबल आहे, याचं तुम्हाला निश्चितपणे काही ना काही भान राहील किंवा भान येईल. आणि ते भान येण्याकरता हा वाङ्मयीन गणपती आहे, गणेश जो आहे, याचं आपण अध्ययन करावं आणि तो तशा पद्धतीनं आत्मसात करावा. गणपती हा फक्त भाद्रपदामध्ये 10 दिवस साजरा करण्याचा विषय नाही. आजच्या आधुनिक काळामध्ये विज्ञानाची काय धरणारे तुम्ही आम्ही जे याच्या हृदयस्थ
सातत्यानं गणपती पाहिजे, म्हणजे त्याची बुद्धी जी आहे ती सातत्यानं सकलार्थमती प्रकाशू, केवळ त्याचीच नाही तर सर्वांची सुद्धा बुद्धी प्रकाशमान होईल अशा प्रकारची शक्ती आणि क्षमता असलेला तो देवता आहे. आणि तो सर्वांनी तुम्ही अशा पद्धतीने अंगीकार करावा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. हा झाला पूर्वार्धाचा भाग या आजच्या चर्चेचा. आणि दुसरा तर फारच गमतीचा आणि महत्त्वाचा आहे. आता पितृपक्ष सुरू झाला. गणपती ज्या दिवशी उठतात त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृपक्ष सुरू होत, त्याला महालय म्हणतात. आता या महालयाला आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये इतक्या प्रकारचे दूषणं लावलेले आहेत की त्याकरता मी त्या माझं टायटलच तसं दिलं होतं की पितृपक्षाची सुरुवात जी होती महालयाची, की अनेक प्रकारच्या म्हणजे ज्याला आपण निषिद्ध गोष्टी म्हणतो किंवा अनेक प्रकारच्या मिथकांनी भरलेला हा पंधरवाडा आहे. पण हा पंधरवाडा खरोखर तसा आहे का? आणि हा पंधरवाडा तसा जर असेल तर मग याच्यामध्ये आपण आपल्या पितरांना बोलवतो ते योग्य आहे का अयोग्य ते आपल्याला पाहायचं. तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये शेवटी ते म्हणतात, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. हा अभंग मी सुरुवातीला याच्याकरता सांगितला की या चर्चेच्या शेवटी सुद्धा मी त्याची आठवण तुम्हाला देणार आहे. खरोखर अशा प्रकारचा दिवस असतो की एखादा आयुष्य आपलं जे आहे ते खरोखर किती सीमित आहे. त्याला उभं करत असताना आपण किती मेहनत घेतो आणि ते उभं केल्यानंतर हे 15 दिवस ते चालत नाही, ते 15 दिवस चालत नाही, असं होऊ शकतं का? असं चालू शकतं का? जीवनाचा व्यवहार गेल्या 6 महिन्यापासून आपण पाहतो कोरोनाच्या संकटामुळे आपण जे अडचणीत आहे, तर तुमचे माझे कितीतरी बांधव देशोधडीला लागले. याचा अर्थ त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता नाही असायला भाग नाही, त्यांच्यामध्ये कर्तृत्व गाजवण्याची क्षमता नाही असायला भाग नाही, परंतु या कारणामुळे ते बाहेरच पडू शकत नाहीत. मग असे देशोधडीला जर ते लागू शकतात तर आपण असे 15 दिवस खरोखर घरात बसण्याची आवश्यकता आहे का याचा आपल्याला विचार करायचा आहे. तो सुद्धा सुज्ञपणे आपल्या ज्ञानाच्या चष्म्यातून, आपल्या विचाराच्या कक्षेतून. आणि त्याकरता पहिले आपण तो गणपती तसा अंगीकारायचा आहे आणि मग त्या महालयाकडे यायचं. महालय जे आहे की नाही याची व्याख्या अशी आहे की नातेसंबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून केलेल्या श्राद्धाचा जो काळ असतो त्याला महालय म्हणतात. आणि हा पितरांसाठी उत्सवाचा काळ असतो. महालय म्हणजे सर्व मृत नातेवाईकांसाठी केलेल्या श्राद्धाचा काळ म्हणजे महालय, आणि हा त्यांच्यासाठी उत्सवाचा काळ असतो. व्याख्या लक्षात घ्या. आता श्राद्ध म्हणजे काय? आपल्या जवळच्या स्नेहीजनातील, पितरातील, नातेवाईकातील कुठल्याही मृत व्यक्तीचं आपण सश्रद्ध अंतःकरणानं त्याची आठवण करून त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचा एखादा सोपस्कार करणे, धार्मिक विधी करणे याला श्राद्ध म्हणतात. मग ही अंधश्रद्धा आहे का श्रद्धा आहे याच्यापासून सुरुवात जर करायची तर हे श्राद्ध हे जर श्रद्धापूर्वक केलं जात असेल तर त्याच्यामध्ये अंधश्रद्धेचा कोणताही प्रश्न नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पितरांचा जर तो उत्सव काळ असेल, पितरांचा जर तो उत्सव काळ असेल तर आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळीचा उत्सवाचा काळ तुमच्या माझ्यासाठी बाकीच्या गोष्टी करू नये अशा प्रकारचा निषिद्ध कसं काय राहील हा एक विचार करावा लागेल. असो, पहिला तर एका मागचं मिथक परत पाहू आपण. जसं गणपतीचं मिथक आपण पाहतो तसं मिथक. याचं मिथक असं आहे की आपण नकाशाही जो पाहतो त्याच्या उत्तर बाजू वर असते, मग मधात खाली दक्षिण बाजू खाली असते. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. म्हणजे या मिथकानुसार, मिथक पाहून घेऊ पहिला पण, या मिथकानुसार असं आहे की उत्तर ध्रुवाचा भाग जो आहे तो देवलोक आणि दक्षिण ध्रुवाचा भाग जो आहे तो पितरलोक. म्हणून दक्षिणेकडची बाजू यमाची बाजू म्हणतात. बरं का? महाभारतामध्ये एक उल्लेख आहे की राजस्वी यज्ञ ज्यावेळेस केला त्यावेळेस राजस्वी यज्ञासाठी घोडा जो भगवान श्रीकृष्णाने आणला होता तो घोडा आजच्या काळामध्ये आपण जर तशा प्रकारच्या घोड्याचं वर्णन जर पाहिलं तर तसे घोडे नॉर्वेमध्ये सापडतात. नॉर्वे म्हणजे तो देवलोकातून घोडा आणला होता असं म्हणतात. आणि नॉर्वे हे उत्तर ध्रुवाजवळ आहे. याच्यावरून तुम्हाला मी काय म्हणतो लक्षात येईल. डॉक्टर S.L. भैरप्पा यांची पर्व नावाची फार अतिशय सुंदर, रोचक आणि खरोखर तुमच्या माझ्या विचाराला वेगळ्या प्रकारची कलाटणी देऊ शकणारी कादंबरी आहे. आपण सर्वांनी निश्चित वाचावी ती पर्व, डॉक्टर S.L. भैरप्पा यांची. त्या कादंबरीमध्ये त्यांनी जो पांडवांचा जन्म सांगितलेला आहे. कारण पंडू ज्यावेळेस हस्तिनापुरातून निघून गेले त्यावेळेस ते वर हिमालयाकडे गेले, तिकडे देवलोक म्हणतात. आणि त्या देवलोकामध्ये मग मरुत, इंद्र, अश्विनी कुमार यांनी नियोग पद्धतीने यांचा जन्म झाला असं जे सांगतात तो सुद्धा भाग तिकडे म्हणजे कुठे उत्तरेकडे. आणि आपल्या नकाशानुसार आपण जर पाहिलं
राक्षसांचं म्हणजे आपण ज्याला रावण वगैरे म्हणतो, ह्या मंडळीची लंका जर तिकडे असेल ती दक्षिणेकडे आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा जो म्हणजे मिथकातला भाग जो आहे, उत्तर ध्रुव देवलोक, दक्षिण ध्रुव पितरलोक. आता या पितरलोकापर्यंत जे गेलेले असतात त्याच्यामागे आपल्याला दुर्दैवाने आपल्या घरातल्या एखाद्या नातेवाईक मंडळीपैकी किंवा आपल्या पितरांपैकी कोणाचा मृत्यू जर झाला असेल तर आपण पाहतो, म्हणजे ही एक कस्टम आपण पहिले लक्षात घेऊ, ही एक परंपरा आपली जी ती लक्षात घेऊ. त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तो ज्या तिथीला मृत झाला त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी तो जिवंत होता त्या दिवशी दर महिन्याला त्याच्या नावाचं एक पात्र घालतात. पित्र म्हणजे ते पात्र, ते जे पात्र असतं तो जिवंत असतं त्या तिथीला घालतात. कारण या देहाचं भूलोकातून भोरलोकातून स्वर्गलोकापर्यंत जाण्याचा जो काळ असतो, म्हणजे प्रेतत्वाचा काळ, हा 1 वर्षात सांगितला आहे शास्त्रामध्ये. मी शास्त्र सांगू लागलो तुम्हाला ती गोष्ट पटण्यासाठी नाही सांगत. हे आपल्याला मिथक कसं ते समजून घेणं आवश्यक आहे. मग म्हणून प्रेतत्वाचा काळ जोपर्यंत असतो तोपर्यंत त्या व्यक्तीला या महालयामध्ये श्राद्ध घालण्याची गरज नसते. तो व्यक्ती प्रेतत्वातून निवृत्त होऊन पितरांमध्ये जाईल तेव्हा त्याला ते घालावं लागत असतं श्राद्ध महालयाचं. तर अशा पद्धतीनं ते 12 महिन्याचं त्याचं ते झाल्यानंतर त्याचं श्राद्ध सुरू होतं. मग आता श्राद्ध सुरू होतं, याच्यात या दरम्यान नेमकं ते काय होतं भाद्रपदामध्ये हे समजलं पाहिजे. तर दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव हा भाग असा आहे की दक्षिण ध्रुवामध्ये दक्षिणायनामध्ये दक्षिण ध्रुवावर 6 महिन्याचा दिवस असतो. त्या काळामध्ये उत्तर ध्रुवावर रात्र असते आणि नंतरच्या काळामध्ये उत्तरायणामध्ये उत्तर ध्रुवामध्ये दिवस असतो. त्या काळामध्ये 6 महिने इकडं रात्र असते. म्हणून आपण भूगोलाच्या पुस्तकामध्ये शिकलो मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणजे नॉर्वे आपण शिकलेलो आहे. तर ही जिओग्राफी आपली. मग या जिओग्राफीमध्ये या दक्षिणायनामध्ये आता त्या लोकांचा म्हणजे पितर लोकांचा दिवस सुरू आहे. म्हणून या 15 दिवसामध्ये आपण त्यांच्या आपल्या सश्रद्ध अंतकरणानं त्यांना जे काही आपण सोपस्कारातून त्यांना नैवेद्य वगैरे देतो ते ग्रहण करतात, अशी भावना आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि ही जी संस्कृतीमधली भावना आहे याच्यामागे एक फार मोठा सद्गुण तुमच्या माझ्यामध्ये, तो मागच्या वेळेस मी त्याची म्हणजे सूत्रवाच केला होता, तो सगळ्यात मोठा सद्गुण तुमच्या माझ्यामध्ये जो आहे तो सद्गुण आहे कृतज्ञता. ज्या आईवडिलांनी तुम्हाला मला जन्म दिला, ज्या आईवडिलांनी तुमचं माझं संगोपन केलं, ज्यांनी तुम्हाला मला जीवनामध्ये उभं राहण्या दृष्टिकोनातून शिक्षण दिलं, सर्व प्रकारचं सामर्थ्य दिलं, सर्व प्रकारचं म्हणजे तुम्हाला मला उभं करत असताना सर्व प्रकार त्यांचा स्वतःचा त्याग करून स्वार्थ त्याग करून त्यांनी तुम्हाला मला उभं केलं, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे हे 15 दिवस असतात. म्हणजे मी सांगितलं की आपल्या महाराष्ट्रीयन सणाची परंपरा जी आहे ती किंवा भारतीय संस्कृतीची सणांची परंपरा जी आहे ती सर्व कृतज्ञता व्यक्त करणारी. मग या कृतज्ञतेमध्ये या 15 दिवसामध्ये त्यांना तुम्हाला त्यांच्या आवडीचं म्हणा की कसं म्हणा हे असं त्या क्षेत्रामध्ये जाऊन म्हणा की आपल्या घरी म्हणा ते श्राद्ध त्यांना आपल्याला हे करावं लागत असतं. आता याच्यामध्ये त्यांचा आनंदाचा उत्सव असतो. त्यांना तुम्ही तुमच्या सश्रद्ध अंतःकरणानं नैवेद्य देता आणि ते नैवेद्य देत असताना ते तुम्हाला काहीतरी प्राप्ती किंवा फल त्यातून देतात असा सुद्धा त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये अर्थ आहे. तर ते शास्त्रोक्त पद्धतीने ते काय देतात त्याचं फळ काय हे आपण पहिल्या दिवसापासून पाहूया. प्रतिपदेच्या दिवशी म्हणजे ज्याचं प्रतिपदेच्या दिवशी श्राद्ध केलं तर त्या परिवाराला त्यांचे पितर जे येतं ते उत्तम पुत्र देतात. द्वितीयेच्या दिवशी सुकन्या देतात. पंचमीच्या दिवशी ते बहुपुत्र असा आशीर्वाद देतात. षष्ठीच्या दिवशी ते त्याला तेजस्वी पुत्र देतात. एकादशीच्या दिवशी गृहसंपत्ती देतात. म्हणजे हे अशा प्रकारचं दान ते तुम्हाला मला देतात असं शास्त्र सांगतं. फक्त 2 गोष्टी अशा येतात त्यातल्या, पौर्णिमा आणि चतुर्दशी. या 2 गोष्टी मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मी सांगतो कशा आहेत. चतुर्दशीच्या दिवशी जे असतं त्याचा क्षय होतो असं ते म्हणतात. पण तो क्षय का होतो? कारण त्या चतुर्दशीच्या दिवशी फक्त ज्या लोकांचा शस्त्राघाताने किंवा आत्मघाताने किंवा आजच्या काळामध्ये आपण ज्याला म्हणतो अपघातांनी मृत्यू झालेला असतो, म्हणजे अकाल मृत्यू झालेल्या व्यक्तीचं श्राद्ध हे चतुर्दशीच्या दिवशी करावं लागतं. म्हणजे ते तुम्हाला क्षय देतात. ते कशाचा क्षय देतात? तुमच्या अंतर्यामी त्या व्यक्तीबद्दल असलेल्या दुःखाची तीव्रता ते कमी करतात. म्हणजे तिथे ते देतातच.
आणि सर्व पुत्र मोक्ष अमावस्या जी आहे त्या दिवशी तुम्ही जर अंतर्यामी तुमच्या असलेल्या श्रद्धेनं जर तुमच्या पितरांना तशा प्रकारचं नैवेद्य अर्पण केला तर तुमच्या अंतर्यामी असलेल्या सर्व कामना परिपूर्ण ते करतात. अशा प्रकारचा आशीर्वाद ते होत, अशा प्रकारचा आशीर्वाद ते तुम्हाला देतात असं शास्त्र सांगतं. आता या सगळ्या शास्त्राच्या मागे जी गोष्ट सांगितली निषिद्धपणाची, की या दिवसात काही खरेदी करू नये, या दिवसात काही नवीन सामान घेऊ नये, या दिवसात काही असं करू नये, त्याच्या मागची भूमिका आपल्याला समजून घ्यायची. कारण पूर्वीच्या काळी हे 15 दिवस हे अशा प्रकारचे श्राद्ध दररोज वेगळ्या प्रकारच्या तुम्हाला षोडशोपचारांनी करावं लागायचे. त्याच्यामुळे त्या काळामध्ये ते सर्व लोक तसे बिझी असायचे. त्या काळामध्ये सगळे लोक ते बिझी असायचे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, त्या काळामध्ये लग्न वगैरे ह्या गोष्टी लवकर वयामध्ये व्हायच्या. हा एक मुद्दा लक्षात ठेवा, कारण मला पुढे गोष्ट सांगायची. त्या काळामध्ये लग्न वगैरे गोष्टी लवकर व्हायच्या, म्हणून 15 दिवस नाही बोलली की त्यांची अडचण नव्हती होत. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट, सृजन काळामध्ये तुमच्या ज्या पिकाची वाढ झालेली आहे त्या पिकाची वाढ होऊन ते पिकं जोमात आलेले आहेत, पण जोमात शेतात आलेले आहेत, अजून घरात हातात खिशात आलेले नाहीत. हा मुद्दा एक मला लक्षात ठेवायचा. मग निषिद्धता कशाची होती? 15 दिवस बिझी असल्यामुळे लग्न संबंधी बोलणं व्हायचं नाही, पण त्याची त्यांना आवश्यकताही नव्हती, कारण लग्न लवकर करत होते. पिकं जोमात होते पण शेतात होते, हातात नव्हते. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारच्या खरेदीची घाई करू नका अशा प्रकारचा इशारा मिळण्याकरता ते 15 दिवस राहू द्या, येऊ द्या घरात, येऊ द्या शेतातून खिशामध्ये तुमच्या, अशा प्रकारचा त्याच्यामागे एक इशारा होता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यातली म्हणजे तो महालयाच्या काळातला तो 15 दिवसाचा आहे, त्या काळामध्ये की तुम्हाला कुठलीही गोष्ट खरेदी करायची असली, काही असली तरी त्या काळामध्ये तशा प्रकारचं अनुकूल वातावरण सुद्धा नसायचं. कारण त्या काळामध्ये आज सगळ्या प्रकारची जाण्यायेण्याची पोहोचण्याची भौतिक साधनं आपल्याला उपलब्ध आहेत, त्या काळामध्ये तशा प्रकारची उपलब्ध नव्हती. आणि त्या काळामध्ये पावसाचं प्रमाण इतकं जास्त असायचे की रस्ते वगैरे तुम्हाला जाण्यायेण्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारचे संपर्क तुटलेले असायचे. नद्यांवर पूल नसायचे, त्याच्यामुळे तुम्हाला दळणवळणसुद्धा त्या काळामध्ये करता येत नव्हतं. अशा प्रकारची अडचण त्या काळात असायची. त्याच्यामुळे ते दिवस त्यांनी ते निषिद्ध ठेवले होते. मग आपण आजच्या काळामध्ये निषिद्धता पाहू. जर तुमच्या माझ्या पितराचा तो आनंदाचा क्षण आहे किंवा उत्सव आहे 15 दिवसाचा आणि ते तुम्हाला आशीर्वाद अशा पद्धतीने देऊन राहिले, त्याच्यामुळे तुम्हाला आज खरोखर तशा प्रकारचं थांबणं आवश्यक आहे का? पहिली गोष्ट. शिक्षण घेत असताना, प्रोफेशनल एज्युकेशन असो की जीवनामध्ये उभं राहत असताना मुलामुलींचं वय आज किती होतं? मग त्यामुळे त्यांनी 15 दिवसात लग्नाची बोलणी करायला नको, असं करायला नको, तसं करायला नको, अशा प्रकारचं खरोखर थांबायला पाहिजे का? शास्त्र ती गोष्ट निषिद्ध मानत नाही. त्या काळातली परिस्थिती तुम्हाला मी सांगितली, शास्त्रामध्ये कुठे निषिद्ध नाही. ते आपण आपल्या मनाला लावून घेतलं की हाड पक्षात, पितृपक्षात काही खरेदी करायची नाही. पण आज दळणवळणाची साधनं आहेत. तुमच्या माझ्या मुलामुलींचं जर वय शिक्षणामध्ये पुढे जात असताना वाढत असेल तर त्यांच्या लग्नाची बोलणी आहे, या सर्व प्रकारची देवाणघेवाणची ती करायला हरकत नाही. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की दवाखान्यामध्ये बऱ्याच प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स मी त्या काळामध्ये घेतलेले आहेत. त्याच्यातून मला पाहिजे तशा प्रकारचं यश प्राप्त झालेलं आहे. आणि आमच्या कुठल्याही दवाखान्यामध्ये जर तुम्ही गेले तर कधी शनिवार, रविवार, सोमवार, अमावस्या वगैरे या गोष्टीनं पाहता 24 आवर्स डे तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या. जर एखाद्या तुमच्या जवळपासच्या नातेवाईकाला समजा हार्ट अटॅक आला नाही तर डॉक्टरने म्हटलं की नाही 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 आता हाडपक्ष आहे, मी कोणत्या इन्स्ट्रुमेंटला हात लावत नाही, शक्य आहे का? शक्य नाही. जीवनामध्ये कुठलीही गोष्ट करत असताना ती गोष्ट चांगल्या कामाकरता जर असेल तर त्यात ईश्वरी सहाय्य होतं. या एका तत्वावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया, त्यांचे अनेक मनसुबे जे आहेत ते यशस्वी करत असताना अमावस्येची निवड केली होती. आणि राजाराम महाराजांचा जन्म जो आहे तो आपण ज्याला पायाळू किंवा पालथा म्हणतो, तो ज्यावेळेस झाला होता त्यावेळेस त्याला अपशकुन मानणाऱ्या लोकांनी त्यांनी उत्तर दिलं होतं की हा राजाराम जो आहे हा मुघलशाहीची त्याला पालथा करेल. तुमचा माझा अस्तित्वाचा किंवा अस्मितेचा बिंदू असलेला छत्रपती शिवराय जर त्या काळामध्ये इतका पुरोगामी होता तर तुम्हाला मला अशा प्रकारच्या उलट्या गोष्टी करण्याची आज गरज नाही. महालय हा जर तुमच्या माझ्या पितरांचा जर सर्व प्रकारचा उत्सवाचा जर हे असेल तर तुम्ही त्या काळामध्ये योग्य म्हणतो मी ती गोष्ट निवड करून विवेकानं तिचं सर्व प्रकारचं चिंतन करून ती खरेदी करणे, आत्मसात करणे, ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं अडचण नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मिथक जे येतं
त्या मिथकाच्या मागचं प्रिन्सिपल जे आहे ते आपण पाहिलं पाहिजे. आणि ते प्रिन्सिपल पाहत असताना मला 2 गोष्टी तुम्हाला महत्त्वाच्या सांगायच्या आहेत. त्याच्यामध्ये निसर्गाचं आणि या अशा प्रकारच्या संकेताचं एक वैशिष्ट्य जे ते आपल्याला पाहायचं. निसर्ग कसा तयारी करतो. आपल्याला एक माहिती आहे की वसंत ऋतूच्या आधी पानगळ होते आणि नंतर चैत्रामध्ये पालवी फुटते. चैत्र पालवी किंवा कोवळी पालवी म्हणतात तर वसंत ऋतू. जे वनस्पती सृष्टी, त्या वनस्पती सृष्टीला स्वतःचं जीवन जे आहे ते 2 गोष्टींनी चालवता येतं. एक म्हणजे त्याचे रूट्स जे असतात, मुळं जे असतात ते जमिनीतून पाणी आणि खनिज जे काही त्यांना द्रव्य पाहिजे जन्म ते द्रव्य ओढत असतात. आणि दुसरं त्यांच्या हिरव्या पानातून फोटोसिंथेसिसनी ते स्वतःचं अन्न तयार करत असतात. बायोलॉजी आहे. आता याच्यामध्ये पावसाळ्यापेक्षा उन्हाळ्यामध्ये या पाण्याची पातळी खोल जाणार. ती पातळी खोल गेल्यानंतर तुमची पाणी मिळण्याची क्षमता किंवा पाणी मिळण्याची शक्यता कमी होणार हे त्या वनस्पतीला, निसर्गाला आधीच माहीत असतं. म्हणून उन्हाळा तापण्यापूर्वी सर्व प्रकारची जुनी पानं जी आहेत ती गळून जातात. नव्या जोमाची, नव्या ताकदीची, नव्या क्षमतेची पानं जी येतात ती येतात, त्याला चैत्रपालवी म्हणतात. आणि मग चैत्र वैशाख हे 2 महिने जे खालून जरी पाणी कमी मिळालं तरी फोटोसिंथेसिसनं माझं अन्न मी निर्माण करू शकतो. हे झाड आपल्याला शिकवतं पण आपल्याला ते माहीत नाही. आपल्याला फक्त इतकं माहिती आहे हाडपक्षामध्ये काही खरेदी करू नये, हाडपक्षामध्ये काही बोलणी करू नये. म्हणजे आपण नेहमी या अशा वेगवेगळ्या संकेतातून, संदेशातून, निसर्गातून, तुमच्या माझ्या सणातून जे चांगल्या गोष्टी घ्यायच्या त्या न घेता त्यातल्या वेगळ्या गोष्टी घेतल्या आणि काही लोकांनी त्याच्यावर त्या मिथकामुळे पूर्णपणे बहिष्कार टाकला. म्हणून आपल्या या विशेषतः या 2 सणाचं जे मी आज तुमच्याशी चिंतन मांडलं त्या चिंतनापैकी ह्या 2 गोष्टी ज्या आहेत, ह्या 2 गोष्टी ज्या आहेत की आपल्याला यातून काय योग्य सापडू शकतं आणि हे असं का असावं. तर हे का असावं याचा विचार करत असताना कधीही कुठलाही सण जो आहे, कुठल्याही प्रकारची जी काही परंपरा आहे, कुठल्या प्रकारची श्रद्धा किंवा उत्सव आहे त्याची साधारणतः सुरुवात केव्हा झाली असावी त्या काळाचा विचार करत असताना त्या काळातील सामाजिक स्थिती, त्या काळातील समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चालीरीती याचा विचार आपण जर केला तर आपल्याला त्याचं सूत्र लक्षात येतं. आणि या सगळ्याच्या मागं ही भीती घालण्याच्या मागं कारण एक जे आहे ते कारण जे आहे, आपण लहान मुलं सुद्धा सांगतो तिकडे जाऊ नको, तिकडे बागुलबो आहे. बागुलबो म्हणजे काय, तीच भीती येते. देवाची किंवा एखाद्या गोष्टीची भीती घातली म्हणजे सामान्य माणूस ती गोष्ट ऐकतो. देवाची किंवा कुठल्याही गोष्टीची भीती घातली म्हणजे सामान्य माणूस ते ऐकतो म्हणजे तात्पर्य असं आहे की ती गोष्ट करण्यापासून तो परावृत्त होतो. पण ती परावृत्त होत असताना त्यातल्या त्यात जर ती योग्य करण्याची गोष्ट असेल तर ती गोष्ट त्या काळामध्ये निश्चित केली पाहिजे. अशा प्रकारे सुद्धा तत्व आहे. शास्त्राचा आपण सखोल, शांतपणे आणि खरोखर सत्यान्वेषी जर अभ्यास केला तर या सगळ्या गोष्टी ते स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. पण आपलं असं झालेलं आहे की जी कथा लहानपणी होती की त्या बदकाच्या पिल्लाच्या अंगावर एक पान पडलं आणि ते आभाळ पडलं म्हणून पळायला सुरुवात झाली आणि मग त्याच्या मागे जंगलातले सगळे प्राणी पळायला लागले. काहून तर मग आभाळ पडलं. पण खरं पडलं काय हे कोणी पाहत नाही. त्या पद्धतीनं त्याच्यामागचं सत्यान्वेषी आपण जर विचार केला तर हे सूत्र, हे शास्त्र आणि त्या शास्त्राच्या मागची मीमांसा आपल्याला सापडू शकते. मिथकं जे येतं ते एन्जॉय करायचे. मिथकं जे ते एन्जॉय करायचे. डोंट क्रिटिसाइज देम. क्रिटिसाइज करून काय फायदा आहे. क्रिटिसाइज करून आपण दुसऱ्याबद्दल बिनकामी आपल्या मनामध्ये कलुषितता निर्माण करतो. एन्जॉय द ऑल दोज मिथ्स. ते त्याचा आनंद घ्यायचा. ऑलवेज ट्राय टू फाइंड आउट द प्रिन्सिपल. त्याचा तत्व सापडण्याचा प्रयत्न करायचा. आणि मग तुमच्याजवळ असलेल्या गणपतीचं सर्वश्रेष्ठ शस्त्र जे आहे बुद्धी. देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू. मग त्या बुद्धीला ज्ञानाच्या प्रकाशामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी ज्या दिसतात त्यातली योग्य ती सोंडेतून जसं तो उचलतो तसं त्या विवेकानं उचलून ती जीवनामध्ये आत्मसात करावी. आपल्यासाठी करावी, आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करावा, सर्वांसाठी ती उपलब्ध करून द्यावी. यातच खरा पुरुषार्थ आहे. यातच तुमच्या माझ्या जीवनाची यथार्थता आहे. आणि अशा प्रकारची यथार्थता तुम्हाला मला खरोखर लाभो, तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण हो, अशा प्रकारची एक अपेक्षा या ठिकाणी निर्माण करतो. तुमच्या माझ्या सर्व पितरांना या निमित्तानं मनपूर्वक वंदन करतो. त्यांनी तुम्हाला मला कुठल्या प्रकारचं फल न देता फक्त आशीर्वाद देऊन तुम्हाला मला या जीवनामध्ये यशाकडे घेऊन जावं, अपयश पचवण्याची क्षमता द्यावी, इतक्या प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. रामकृष्ण हरी.